आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या सिनेमानं मराठी सिनेमाची शान उंचावली तो सिनेमा म्हणजे सामना. निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. सरंजाम उपभोगणाऱ्या निळू फुलेंना एक मास्तर त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांचा जाब विचारत एकच प्रश्न विचारत राहतो, मारुती कांबळेचं काय झालं. हो दोस्तो, 1975 साली सिनेमात विचारला गेलेला प्रश्न खरं तर काही शतकांपासून कांबळेंचे पूर्वज आणि वंशज विचारतच आले आहेत. पण त्या प्रश्नाला एकतर दाबून टाकलं जातं किंवा प्रश्न विचारणाऱ्याला मारून तरी टाकलं जातं. सिनेमात प्रश्न विचारणारा मास्तर हा नक्कीच महार नसावा किंवा कोणत्याही मागास जातीचा नसावा, नाहीतर हिंदूराव पाटलानं त्याला लागलीच जागा दाखवली असती. पण ते तसं झालं नाही. मास्तर विचारतच राहिला की मारुती कांबळेचं काय झालं. पण काही प्रश्न हे अनुत्तरितच राहतात. मारुती कांबळे मेला तरी काय आणि जगला तरी काय. मुळात मारुती कांबळे जन्माला आलाच कसा, आणि आला तर जगलाच कसा, आणि जगला तर त्यानं गप गुमान येसकरकीची भाकरी आणि तिचे कुटके मोडतच जगायला पाहिजे होतं ना. पण तसं होत नाही. म्हणून प्रश्न उभारतो की मारुती कांबळेचं काय झालं.